Okay. So today we are going to start with the next topic, that is states of matter. आता states of matter, what is matter? What is matter? Matter म्हणजे काय? What is matter? What is matter? What is matter? Matter ची definition काय आहे? Anything which occupies space. Anything which occupies space and which has its own mass or volume. Which has its own mass or volume is called as what? Matter. कोणतीही वस्तू ज्याला जो काहीतरी जागा ऑक्युपाय करते आणि ज्याला स्वतःचा काहीतरी मास आहे किंवा व्हॉल्यूम आहे त्याला आपण काय म्हणतो तर मॅटर म्हणतो. ह्या मॅटरला डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट म्हणजे दिसायला कसं आहे. They are classified into three types, and depending upon physical state, they are classified into three types, that are the solid, liquid, आणि कोण आहे तर गॅस. मॅटर दिसायला कसं आहे, फिजिकल स्टेट दिसायला कसं आहे, तर आपण त्याला किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 3 टाइप मध्ये. कोणते? सॉलिड, लिक्विड, गॅस. मग जर आपण सॉलिड बद्दल डिस्कस केलं तर सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कसे असतात तर टाइटली पॅक्ड असतात. सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते कसे पॅक्ड असतात तर टाइटली पॅक्ड असतात. नेक्स्ट, लिक्विड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते कसे असतात तर स्लाइटली अवे फ्रॉम काय असतात तर इच अदर. आणि गॅस मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते कसे असतात? फार अवे फ्रॉम इच अदर, खूपच अवे फ्रॉम इच अदर असतात. हा एक सगळ्यात मोठा रिझन आहे की सॉलिडला काय आहे, डेफिनाइट शेप पण आहे आणि डेफिनाइट व्हॉल्यूम पण आहे. लिक्विडला फक्त डेफिनाइट काय आहे, व्हॉल्यूम, डेफिनाइट शेप नाही. आणि गॅस मध्ये डेफिनाइट शेप पण नाहीये आणि डेफिनाइट, समजते? well in this chapter we have learned that substance exists in one of the main three states of matter. The three distinct physical forms of the substances are solid, liquid आणि काय आहे तर गॅस. सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात? टाइटली पॅक्ड असतात. लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात? स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर असतात. आणि गॅस मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असतात तर फार अवे फ्रॉम काय असतात तर इच अदर. ठीक आहे. आता वॉटर कॅन एक्झिस्ट इन थ्री फॉर्म हे दाखवले, आईस, वॉटर आणि वॉटर वेपर्स. मग आईस मध्ये काय असणार आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल टाइटली बॉन्ड असणार आहेत वॉटर मॉलिक्युलचे. लिक्विड स्टेट मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे वॉटर स्टेट जे आहे, वॉटर म्हणजे लिक्विडच म्हणतो आपण, त्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल स्लाइटली अवे फ्रॉम काय असणार आहेत तर इच अदर असणार आहे. आणि गॅस मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे असणार आहेत तर फार अवे फ्रॉम काय असणार आहेत तर इच अदर. काय असणार आहे? हा, एअरचं काय संबंध? इथं आपण फेज बघतोय. एअर जर तू बघितलास तर एअरचे आपण 3 स्टेट करू शकतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. हा, असू दे की जागा, लिक्विड मध्ये पण असू दे जागा, ती स्पेस ऑक्युपाइड आहे, मग ते कोण पण ऑक्युपाय करू शकते. आता कोण नाही म्हणून एअर ऑक्युपाय करते असं म्हणू शकतो. पण इथं आपला फोकस कशाला वरती असायला पाहिजे की जे वॉटर आहे, म्हणजे जे वॉटर आहेत ते वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे अरेंज झालेत. सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे आहेत? टाइटली बाउंडेड आहेत. लिक्विड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे आहेत? स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर.
आणि गॅसेस मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे आहेत तर फार अवे फ्रॉम इच अदर. कसे आहेत? सो की पॉइंट ऑफ डिफरन्सेस मध्ये बघा, सॉलिड स्टेट मध्ये बघा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे आहेत म्हणजे मीन सेपरेशन म्हणजे सेपरेशन डिस्टन्स बघितला दोघांमध्ये तर 3 to 5 अँगस्ट्रॉम युनिट. एक अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻⁻10 मीटर असते. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती असते? 10⁻⁻10 काय असते तर मीटर. नेक्स्ट बघा, लिक्विड मध्ये मीन सेपरेशन डिस्टन्स 3 to 10 अँगस्ट्रॉम युनिट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये. कशामध्ये? आणि गॅसेस मध्ये मीन सेपरेशन डिस्टन्स किती असते तर ग्रेटर दॅन 5 अँगस्ट्रॉम युनिट. 5 अँगस्ट्रॉम युनिट पेक्षा जास्त. कशापेक्षा जास्त? येस. अरेंजमेंट. आता अरेंजमेंट मध्ये तर बघा, हे पार्टिकल्स टाइटली पॅक्ड आहेत. टाइटली पॅक्ड आहेत त्यामुळे ते जागेवरनं हलू शकत नाही. Particles are tightly held and have a regular arrangement of atoms and molecules. कशा आहेत पार्टिकल्स? टाइटली हेल्ड आहेत. एकदम एक दुसऱ्याला एकदम चिटकून आहेत. त्यामुळे काय करू शकत नाही? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल स्वतःची जागा सोडू शकत नाही. ठीक आहे. इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर आहेत ना. आपण काय म्हणतो? पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आहे त्यामध्ये. कसली अरेंजमेंट आहे त्यामध्ये? नेक्स्ट, गॅसेस मध्ये पार्टिकल खूपच लूजली पॅक्ड आहेत. मोर लूजली पॅक्ड अँड दे कॅन मूव्ह एनीवेअर. हायली इरेग्युलर अरेंजमेंट आहे त्याची. कशी अरेंजमेंट आहे त्याची? सो पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक्ड, हायली इरेग्युलर अरेंजमेंट. कशी अरेंजमेंट आहे त्याची? हायली इरेग्युलर. बघा, सगळ्यात पहिले आपण काय म्हटलं की सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते टाइटली पॅक्ड आहेत. टाइटली पॅक्ड आहेत त्यामुळे तो जो चार्ज डिफरन्स आहे, डिस्टन्स बिटवीन टू आहे ते 3 to 5 अँगस्ट्रॉम युनिट आहे. किती आहे? हा. आणि लिक्विड मध्ये 3 to 10. आणि ज्यामध्ये डिफरन्स 5 अँगस्ट्रॉम युनिट पेक्षा जास्त असतं त्याला आपण काय म्हणतो तर गॅसेस म्हणतो. मग सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल टाइटली पॅक्ड आहेत म्हणून ते स्वतःची जागा सोडू शकत नाही. हा, लिक्विड मध्ये स्लाइट मोशन पॉसिबल आहे कारण स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर. आणि गॅसेस मध्ये हायली रॅन्डम मोशन पॉसिबल आहे. कशी मोशन पॉसिबल आहे? हायली रॅन्डम मोशन पॉसिबल आहे बिकॉज पार्टिकल्स आर व्हेरी फार अवे फ्रॉम इच अदर. So, movement of particles. Here, particles cannot move freely as they occupy fixed position. इथं काय असणार आहे? Particles can move a small distance within the liquid. इथं particles are in a continuous random motion. Particle कसल्या मोशन मध्ये आहे? ते कंटिन्युअसली रॅन्डम मोशन मध्ये आहे. कसंही फिरू शकतात, कुठेही जाऊ शकतात. मला आता बघा, हा, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचं सेपरेशन डिस्टन्स कमी आहे. अरेंजमेंट पार्टिकल्स आर हेल्ड टाइटली पॅक्ड प्रॉपरली आहेत. पार्टिकल्स कॅनॉट फ्रीली मूव्ह. त्यामुळे सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. म्हणून सॉलिड्स मध्ये काय असतंय? शेप पण डेफिनाइट असतंय आणि व्हॉल्यूम पण काय असतंय? डेफिनाइट. इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स स्लाइटली तर मूव्ह होऊ शकतात ना, त्यामुळे त्याला डेफिनाइट शेप नसते. दॅट टेक्स द शेप ऑफ द कंटेनर अँड हॅज अ डेफिनाइट व्हॉल्यूम. काय असते? But no definite shape. They will take the shape of the container. Next, gases मध्ये takes the shape and volume of its container. म्हणजे त्याला neither definite shape आहे nor definite volume आहे. Neither definite nor definite. त्यामुळे ते काय करतात? जे काय शेप आणि व्हॉल्यूम आहे ते कंटेनरचं ऑक्युपाय करतात. कशाचं ऑक्युपाय करतात? इंटरमॉलिक्युलर स्पेस. आता इथं बघा, इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे दोघांमध्ये डिस्टन्स. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस खूपच कमी असते. लिक्विड मध्ये मॉडरेट इंटरमॉलिक्युलर स्पेस असते आणि गॅसेस मध्ये लार्ज इंटरमॉलिक्युलर काय असते तर स्पेस असते. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन टेम्परेचर. इथं जर तुम्ही टेम्परेचरला हीट केलं, जेव्हापर्यंत मेल्टिंग पॉइंट अचीव्ह होत नाही, सॉलिड आहे, सॉलिडला तुम्ही हीट करत गेला, जेव्हापर्यंत मेल्टिंग पॉइंट अचीव्ह होत नाही तेव्हापर्यंत ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एक दुसऱ्याची जागा जास्त सोडू शकत. सो त्यांनी विचारले इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन टेम्परेचर. स्मॉल चेंज इन टेम्परेचर
स्लाइटली एक्सपान्शन होईल, एकदम कमी. नावापुरती आपल्याला असं वाटणार की एक्सपान्शन झालेलंच, पण थोडंसं एक्सपान्शन होणार, थोडस. ठीक आहे. इथं टेम्परेचर वाढतं, हा व्हॉल्यूम वाढतं, आपल्याला दिसून येतं. आणि इथं जरा जरी आपण हीट केलं, टेम्परेचर वाढवलं, तर व्हॉल्यूम चेंजेस व्हेरी, कारण कॉन्स्टंट पार्टिकल विल गो फार अवे फ्रॉम इच अदर, कारण कॉन्स्टंट पार्टिकल्स विल गो. ठीक. नाव कॉम्प्रेशन. इथं कॉम्प्रेशन पॉसिबलच नाहीये. कसं कॉम्प्रेशन पॉसिबल असेल? कारण कॉन्स्टंट पार्टिकल टाइटली पॅक्ड आहेत, इथून पण टाइटली पॅक्ड आहेत, इथून पण टाइटली पॅक्ड आहेत. मी कुठून पण प्रेशर अप्लाय केला तर पार्टिकल्स चेपले जायचं जागाच नाहीये, स्पेसच नाहीये, मग कॉम्प्रेस कसं होणार आहे? सो इथं आपण काय म्हणतो, प्रॅक्टिकली नॉन कॉम्प्रेसिबल. इथं थोडीशी कॉन्स्टंट पार्टिकल स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर, स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर आहेत ना, थोडीशी स्पेस आहे ना. काय म्हणलं? व्हेरी स्लाइटली कॉम्प्रेस होतो, एकदम कमी. ऍक्च्युली नवीन सिलेबस मध्ये त्यांना इनकॉम्प्रेसिबल म्हटलंय, पण दे आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. थोडी तर स्पेस आहे ना. असं नाही, कोणताही लिक्विड घे, त्यामध्ये स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर असणार आहे, मग त्याला आपण प्रेशर अप्लाय करून जवळ आणू शकतो, म्हणून ते काय होऊ शकतात, स्लाइटली कॉम्प्रेस होऊ शकतात. आणि जे गॅसेस असतात ते गॅसेस हायली कॉम्प्रेसिबल असतात, कारण स्पेसच स्पेस आहे. काय आहे? स्पेसच स्पेस. त्यामुळे आपण काय करू शकतो, प्रेशर अप्लाय करायचं, जवळ आणायचं, इट्स हायली कॉम्प्रेसिबल. आता नेक्स्ट बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर बघूया इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय असतं. The main interacting force between solid, liquid and gas. Main interacting force between solid, liquid and gas is कोण आहे तर इंटरमॉलिक्युलर फोर्स एक मेन ऍस्पेक्ट आहे. आणि दुसरा ऍस्पेक्ट आहे कायनेटिक एनर्जी. कसली एनर्जी? कसली एनर्जी? कायनेटिक एनर्जी. कन्सिडर करा, हा एक पार्टिकल आहे, ऍटम आहे कन्सिडर, आणि हा पण एक ऍटम आहे. ठीक आहे. मग ह्या ऍटमच्या सेंटरला काय असणार आहे? न्यूक्लियस. आणि ह्या ऍटमच्या सेंटरला पण काय असणार आहे? न्यूक्लियस असणार आहे. न्यूक्लियस कसा चार्ज असतो? न्यूक्लियस कसा चार्ज असतो? न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतात, आणि इलेक्ट्रॉन्स हे कसे चार्ज असतात तर निगेटिव्हली चार्ज असतात. ठीक आहे. सो आता हा जो न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे, एका ऍटमचा किंवा एका पार्टिकलचा न्यूक्लियस जो पॉझिटिव्हली चार्ज आहे, तो दुसऱ्या ऍटमच्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सला काय करणार आहे तर अट्रॅक्ट करणार आहे. सिमिलरली दुसऱ्या ऍटमचा न्यूक्लियस काय करणार आहे, पहिल्या ऍटमच्या इलेक्ट्रॉनला काय करणार आहे तर अट्रॅक्ट करणार आहे. मग हे दोन्ही जवळ येणार आहे. मग तुम्ही म्हणाल मॅम मग जवळ न्यूक्लियस पण जवळ येणार आहे आणि इलेक्ट्रॉन पण जवळ येणार आहे, मग रिपल्शन पण असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? पण इथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, काय असतो? काय असतो? हा, हियर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मच मच ग्रेटर दॅन व्हॉट? फोर्स ऑफ रिपल्शन. रिपल्शन पेक्षा अट्रॅक्शन खूप जास्त असतो, त्यामुळे जिंकणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असतो. आणि तो जो जिंकणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दोन नेबरिंग ऍटम मध्ये अपोजिटली चार्ज्ड सेंटर्स जे काय आहेत, एकाचा न्यूक्लियस दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉन्सला आणि दुसऱ्याचा न्यूक्लियस पहिल्याच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो तर इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. काय म्हणतो? ठीक. The intermolecular forces are the attractive forces as well as repulsive forces present between the neighboring molecules. But the attractive forces decreases with the increase in the distance between the molecules. म्हणजे जसे कॉन्स्टंट पार्टिकल अवे फ्रॉम इच अदर जातील, तसं त्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होणार आहे? कमी. अवे फ्रॉम इच अदर जात आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स कसं वाढणार? अट्रॅक्टिव्ह फोर्स मला सांग, एक मॅग्नेट जवळ आणलं की त्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स डेव्हलप होणार आहे का लांब नेलं की होणार आहे? हा, मग दोन कॉन्स्टंट पार्टिकल जर चिटकून आहेत, त्यांना अवे नेत गेलं तर त्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होणार आहे? कमी. का तर त्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होणार आहे? कमी होणार आहे. काय कमी होणार आहे? So the attractive force decreases with the increase in the distance between the molecule.
द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंग इन सॉलिड, कारण तिथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल टाइटली पॅक्ड असतात, एक दुसऱ्याला चिटकून असतात एक दुसऱ्याला. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त कशामध्ये असतो तर सॉलिड मध्ये असतो. आणि लिक्विड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो, स्लाइटली लेसर दॅन सॉलिड बट ग्रेटर दॅन गॅसेस. आणि गॅसेस मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा खूपच कमी असतो. गॅसेस मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा so less in liquid and very weak in what gases. Thus three physical states of matter can be determined as per their strength of intermolecular force. कसं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. लिक्विड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्लाइटली लेसर दॅन काय असणार आहे तर सॉलिड अँड मोर दॅन काय असणार आहे तर गॅसेस. आणि गॅसेस मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकदमच कमी असणार आहे. कसं असणार आहे, व्हेरी व्हेरी लेस. कसं असणार आहे, येस व्हेरी व्हेरी काय असणार आहे तर लेस असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फिजिकल प्रॉपर्टीज कोणते, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, हे सगळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरती डिपेंड राहत असतात. हे बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे त्याला सेपरेट करायला पण एनर्जी काय लागणार आहे, जास्त. मग त्याचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट पण काय असणार आहे, जास्त. समजतंय का? So the physical properties of matter such as melting point, boiling point, vapor pressure, viscosity, evaporation, surface tension, solubility can be studied with respect to strength of attractive forces between the molecules. So during the melting process, intermolecular forces are partially overcome. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या ह्याला हीट करताय आणि तो मेल्ट होतो म्हणजे त्यावेळी त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होत चाललाय तर कमी होत चाललाय. काय होत चाललाय, म्हणून ड्युरिंग द मेल्टिंग प्रोसेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर पार्शियली ओव्हरकम वेअर ॲज दे आर ओव्हरकम कम्प्लिटली ड्युरिंग वेपरायझेशन. जर लिक्विड आहे, लिक्विड टू गॅस मध्ये जात असताना इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच कमी होतं. समजतंय? नाउ टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये कोणते कोणते फोर्सेस आहेत बघा. सगळ्यात पहिला डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन आहे. आता हा डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन कशामध्ये असते बघूया. पहिला आहे कोणता, डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन साठी मॉलिक्यूल पोलार असायला पाहिजे. कोण पोलार असायला पाहिजे, पोलार म्हणजे ज्यावरती पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस डेव्हलप होणार आहे ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बिटवीन ॲटम. फॉर एक्झाम्पल आपण HCl घेतला, काय घेतला, HCl, आणि हे HCl चे मॉलिक्युल्स आपण काय केले, अरेंज केले. ह्या HCl च्या मॉलिक्युल मध्ये बघा, हायड्रोजन वरती काय येणार आहे, पार्शियल प्लस, क्लोरीन वरती काय येणार आहे तर पार्शियल मायनस, परत हायड्रोजन वरती काय येणार आहे पार्शियल प्लस, क्लोरीन वरती काय येणार आहे तर पार्शियल मायनस, परत हायड्रोजन वरती काय येणार आहे पार्शियल प्लस आणि क्लोरीन वरती काय येणार आहे तर पार्शियल मायनस. मग इथं हे पोलार मॉलिक्युल्स आहेत. का पोलार मॉलिक्युल्स आहेत, ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी येते, एकावरती मायनस आणि एकावरती काय येणार आहे तर प्लस. सो एकाचं मायनस दुसऱ्याच्या प्लसला, एकाचं मायनस दुसऱ्याच्या प्लसला इंटरॅक्ट करणार. मग एका मॉलिक्युलचा निगेटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह दुसऱ्या मॉलिक्युलच्या पार्शियल पॉझिटिव्हला इंटरॅक्ट करतो. त्याला आपण कसला इंटरॅक्शन म्हणतो, डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. कोणता इंटरॅक्शन म्हणतो आपण ह्याला, समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो. ठीक आहे, हे बघा, पोलार मॉलिक्युल्स, कसले मॉलिक्युल्स,
Polar molecules. Polar molecules experience dipole to dipole forces due to electrostatic interaction between the dipoles on the neighboring molecules. Now, what are polar molecules? Polar molecules मी तुम्हाला सांगितलंय केमिकल बॉन्डिंग मध्ये की पोलार मॉलिक्युल्स ज्यावरती दोन ॲटम्स आहेत त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झालाय, त्यामध्ये एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे आणि एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे. मग ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे? पुल. शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे? पुल करणार आहे. काय करणार आहे? पुल करणार आहे. सो इथं काय असणार आहे? The polar covalent molecule is also described as a dipole, meaning that the molecule has two poles. मॉलिक्युल्स मध्ये किती पोल्स असतात? दोन. एक प्लस आणि एक मायनस. मग एका मॉलिक्युलचा मायनस दुसऱ्या मॉलिक्युलच्या प्लसला आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा प्लस पहिला आधी पुढच्या मॉलिक्युलच्या मायनसला असं इंटरॅक्ट होत जाणार आहे बघा. एकाचं मायनस दुसऱ्याच्या प्लसला, एकाचं मायनस दुसऱ्याच्या प्लसला, एकाचं मायनस दुसऱ्याच्या इंटरॅक्ट होत जाणार. So the covalent bond becomes polar due to electronegativity difference between the bonding atom. Hence, polarity is observed in the compounds containing dissimilar atoms. ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे, HCl. मग HCl मध्ये one end of the pole of the molecule has partial positive on hydrogen atom, while at the other end chlorine atom has a partial negative charge, and these are shown by delta signs. Which signs? As a result of polarization the molecule possesses dipole moment. आता dipole moment आपण कसं मेजर करतो? mu is equals to q into काय पुट करतो? L. q म्हणजे त्यावरचा चार्ज, L म्हणजे चार्ज ऑफ सेपरेशन, म्हणजे दोन मॉलिक्युल्स मध्ये डिफरन्स किती आहे, दोन पोल्स मध्ये डिफरन्स किती आहे. So the dipole moment mu is a product of magnitude of charge that is q, and the distance between the centers of the positive and negative charge. So dipole moment it is denoted by the debase unit, हे आपण बघितलंय, आणि 1 dB म्हणजे 3.333 into 10 raised to minus 30 कुलम मीटर असतं. काय असतं? mu is equals to, ठीक आहे, नाही दिलेलं. डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. आपण बघितली ही डायपोल मोमेंट कशामध्ये सांगा? केमिकल बॉन्डिंग मध्ये. म्यू इज इक्वल्स टू क्यू इंटू एल आपण डिस्कस केलेलं होतं. डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी and it is depicted by a small arrow with a tail in the positive center and head pointing towards the negative center. हे बघा, ही जी arrow आहे जो पार्शियल निगेटिव्ह आहे त्यावरती मायनस प्लस. So for example, the dipole moment of HF may be represented as HF. हा arrow काय दाखवतोय? फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त, आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तर कमी आहे. The crossed arrow above the Lewis structure represents electron density shift, म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत शेड पेअर कोणाकडे शिफ्ट होतात. Thus polar molecules have a permanent dipole moment. पोलार मॉलिक्युल्स मध्ये कसला डायपोल असतो? परमनंट डायपोल असतो. कसा डायपोल असतो? परमनंट. So when a polar molecule encounters another polar molecule, the positive end of one molecule is attracted to the negative end of the another molecule. हे जे मी तुला सांगितलं आता, काय की एकाचा नेगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला, एकाचा नेगेटिव्ह दुसऱ्याच्या इंटरॅक्ट होत असतात. हे समजलं का सांग? So many such molecules have dipole to dipole interactions. एकाचा नेगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला, एकाचा नेगेटिव्ह, and their interactions is termed as what? Dipole to dipole interaction. These forces are generally weak. हे dipole to dipole interaction weak असतं. With the energies of order 3 to 4 kilojoule per mole and are significant only when the molecules are in
क्लोज कॉन्टॅक्ट. जर मॉलिक्युल्स खूप जवळ असतील त्यावेळेस त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे, स्पेशली डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. मग मॉलिक्युल्स कशामध्ये जवळ असतात? सॉलिड, लिक्विड. मग सॉलिड आणि लिक्विड मध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असणार आहे. गॅसमध्ये तर खूप कमी असणार आहे डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. त्यापेक्षा जास्त लिक्विड, त्यापेक्षा जास्त सॉलिड. फॉर एक्झाम्पल C4H9 काय आहे तर Cl N ब्युटिल क्लोराइड, CH3OCH3 डायमिथिल इथर, ICl आयोडीन क्लोराइड whose boiling point is 27. काय झालं? हे आपण शिकायचंय. ब्युटिल क्लोराइड नाही बघितलं 10वी मध्ये? इथर हा आयोडीन आणि क्लोरीन आहे म्हणून आयोडीन क्लोराइड आर डायपोलर लिक्विड्स. सो द मॉलिक्युलर ओरिएंटेशन ड्यू टू डायपोल इंटरॅक्शन इन ICl लिक्विड इज शोन इन द फिगर. हे वरती जे दाखवलेलं होतं ना, हे ICl मधला इंटरॅक्शन. हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे, मग एकाचा मायनस दुसऱ्याच्या प्लसला, एकाचा मायनस दुसऱ्याच्या प्लसला. समजतंय का? येस अनु? ओके. आता इथं बघा, इन ब्रीफ द मोर द पोलार सबस्टन्स, जेवढा जास्त सबस्टन्स काय असणार आहे पोलार, तेवढं जास्त त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तेवढं जास्त डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन, म्हणून त्यांचं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सगळे काय असणार आहेत तर जास्त. So in brief, molecular substance, more the polar the substances, greater the strength of its dipole interaction. Okay. So similarly, table 10.2 enlists several substances with similar molecular masses but different dipole to dipole movement. So it is clear that higher the dipole moment, stronger are the intermolecular forces. Higher the dipole moment, stronger is the and stronger is the interaction will lead to higher boiling points and higher melting points. बॉइलिंग पॉइंट. सो लिक्विड ना, मला सांगा हे बघा, हा कोणता आहे? हा अल्केन आहे, हा इथर आहे. ह्याचे डायपोल मोमेंट्स आहेत. जसं डायपोल मोमेंट काय होत चाललाय, वाढत चाललाय, तसं त्यांचं बॉइलिंग पॉइंट पण काय होत चाललाय. आता बॉइलिंग पॉइंट म्हणजे हे सगळे लिक्विड स्टेटमध्ये आहेत. कशा स्टेटमध्ये? आणि मेल्टिंग पॉइंट कधी येतं? जेव्हा ते कोणत्या स्टेटमध्ये असतात? सॉलिड. जेव्हा ते कोणत्या स्टेटमध्ये असतात? येस. सो व्हेन डिफरंट सबस्टन्सेस कोएक्झिस्ट इन अ सिंगल फेज फॉलोइंग इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर प्रेझेंट. आता इथं बघा, नेक्स्ट आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन कशामध्ये होतं तर आयन डायपोल इंटरॅक्शन साठी आपण ना एखादं सोल्यूट घ्यायचं, आयोनिक सॉलिड घ्यायचं. सोल्यूट काय घ्यायचं? आयोनिक सॉलिड. आणि त्या आयोनिक सॉलिडला सोल्यूट हे बघ, सोल्युशन आपण बनवतो. कसं बनवतो सोल्युशन? सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. मग सोल्यूट हा स्मॉलर प्रपोर्शन मध्ये असतो आणि सॉल्व्हेंट हा लार्जर प्रपोर्शन मध्ये असतो. मग सोल्यूट काय करायचं? सोल्यूट आयोनिक सॉलिड घ्यायचं. आयोनिक सॉलिड म्हणजे कन्सिडर करा NaCl आहे. काय आहे? मग त्याला जेव्हा तुम्ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणार आहे तर तो जो काय NaCl आहे तो सेपरेट होणार आहे. Na प्लस मध्ये आणि Cl मायनस, कॅटायन्स आणि एनायन सेपरेट होतात. येस. आयोनिक सॉलिड्स जेव्हा आपण वॉटर मध्ये ऍड करतो आणि इलेक्ट्रिसिटी पास केली किंवा वॉटर मध्ये ऍड केलं तर ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात. असे म्हणजे असं असतं की असे इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे जे वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर ते कम्प्लिटली काय होतात? डिसोशिएट. कम्प्लिटली काय होतात? डिसोशिएट. डिझॉल्व्ह संबंधच नाही. डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होणार आहे? डिसोशिएट. काय होणार आहे? डिसोशिएट म्हणजे सेपरेट कॅटायन मध्ये आणि एनायन मध्ये. मग इथं जो Na प्लस आहे हा वॉटर मध्ये मी डिझॉल्व्ह केला तर Na पॉझिटिव्हली चार्ज आहे. Na पॉझिटिव्हली चार्ज आहे तर त्याला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार. पण कसं की वॉटर मॉलिक्यूलचा ऑक्सिजनचा निगेटिव्ह, सोडियमच्या
परत सोडियमच्या पॉझिटिव्हला वॉटर मॉलिक्युलचा ऑक्सिजनचा निगेटिव्ह. इथं परत नाही, आता दर केसला वेगळं असतंय. Na+ ला 6 वॉटर मॉलिक्युल सराउंड करत असतात आणि Cl- ला पण 6 वॉटर मॉलिक्युल. ते फाइंड केलेलं आहे एक्सपेरिमेंटली की एखाद्या सोडियम आयनला कॅटायनला किती जण सराउंड करतात, तर 6 जण सराउंड करतात वॉटर मॉलिक्युल, 6 वॉटर मॉलिक्युल. कारण तेवढी स्पेस. नाही नाही, 6 वॉटर मॉलिक्युल, 1 2 3 अजून 4 5 6 असं. ओके, सो हा निगेटिव्ह. परत हा, पण त्याचं उलट होणार आहे. हायड्रोजन इंटरॅक्ट करणार, दाखवते. आता आपण बघायचा आयन डायपोल इंटरॅक्शन. कसला इंटरॅक्शन? हा कॅटायन आहे, आयनच आहे पण पॉझिटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्हली चार्ज आयनला सॉल्व्हंट मधला मॉलिक्युल, सॉल्व्हंट मॉलिक्युल मधला निगेटिव्ह एंड इंटरॅक्ट करतोय. कोण इंटरॅक्ट करतोय? कोण इंटरॅक्ट करतोय? म्हणजे आयनला पोलार मॉलिक्युल, आयनला, म्हणून आयन डायपोल इंटरॅक्शन. कारण पोलार मॉलिक्युल मध्ये डायपोल असते, मायनस आणि काय असते, तर मायनस आणि काय असते, मायनस आणि काय असते, प्लस. मग जसं Na+ ला सराउंड केलं, कोणाला सराउंड केलं, Na+ ला, तसंच Cl- ला पण सराउंड करणार आहे. कोणाला सराउंड करणार आहे? हा, मग Cl- ला परत काय असणार आहे, वॉटर. आता हा वॉटर सराउंड करताना इथं बघा, हा H आणि इथं काय येणार आहे, तर O. परत हा H आणि इथं काय येणार आहे, तर O. परत हा H आणि इथं काय येणार आहे, तर O. परत हा H आणि इथं काय येणार आहे, तर O. परत हा H इथं काय येणार आहे, O. हा H आणि इथं काय येणार आहे, तर O. सो इथं काय येणार आहे, हा पार्शियल प्लस, हा पार्शियल मायनस, हा पार्शियल प्लस. परत हा पार्शियल प्लस, हा पार्शियल प्लस, हा पार्शियल मायनस, हा पार्शियल प्लस, असंच सराउंड होणार आहे. पण हा Na सारखं झालं, तो कॅटायन होता म्हणून पोलार मॉलिक्युलचा निगेटिव्ह एंड त्याला इंटरॅक्ट करतो. कोणता एंड इंटरॅक्ट करतो? आता इथं काय येणार आहे परत, पॉझिटिव्ह पोलार मॉलिक्युलचा पॉझिटिव्ह डायपोल एनायनच्या निगेटिव्ह. इथं परत इंटरॅक्शन. म्हणजे आयनला मॉलिक्युल सराउंड करतायत आणि आयनचा पॉझिटिव्ह मॉलिक्युलच्या निगेटिव्हला आणि आयनचा निगेटिव्ह मॉलिक्युलच्या, त्याला म्हणतात आयन डायपोल इंटरॅक्शन. कसला इंटरॅक्शन? हे कशामध्ये होत आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या आयोनिक सॉलिडला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला की तो इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे सेपरेट होतो, सॉल्ट आहे ना, सेपरेट होतो कॅटायन्स आणि कशामध्ये, एनायन्स. मग कॅटायनला जेव्हा वॉटर मॉलिक्युल सराउंड करतात किंवा एनायनला जेव्हा वॉटर मॉलिक्युल सराउंड करतात, त्यामध्ये जो इंटरॅक्शन होतो, त्यामध्ये जो, त्याला आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणतो. त्याला कसला इंटरॅक्शन म्हणतो, कसला इंटरॅक्शन म्हणतो? So, an ion dipole force is a result of electrostatic interaction between an ion, मग तो कॅटायन असू दे किंवा, पण कॅटायनचा आणि पोलार मॉलिक्युलचा इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असतो. कॅटायनचा आणि पोलार मॉलिक्युलचा इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असतो कम्पेअर्ड टू एनायन आणि पोलार मॉलिक्युल.
compared to polar molecule. And the partial charges of polar molecule. हे दाखवलंय बघा, हा Na प्लस आहे. So ह्याची जी स्ट्रेंथ असते, स्ट्रेंथ ऑफ दिस इंटरॅक्शन डिपेंड्स ऑन द चार्ज ऑफ द कॅटायन. जेवढं जास्त काय कॅटायन वरचं चार्ज ना, तेवढं स्ट्रॉंगर इंटरॅक्शन, तेवढं स्ट्रॉंगर. हा, the strength of this interaction depends on the charge and the size of ion. It also depends on the magnitude of dipole moment and size of the molecule. So next, ion dipole forces are particularly important in which solution? Aqueous solution of ionic substances such as sodium chloride. When an ionic compound, sodium chloride, is dissolved in, the ion gets separated and surrounded by what? Surrounded by, which is called as hydration of sodium ions. ज्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण ज्याला? हायड्रेशन ऑफ काय म्हणतो तर? सोडियम आयन्स. ठीक आहे. कॅटायन्स आर स्मॉलर इन साइज. कॅटायन कशा असतात साइज मध्ये? त्यामुळे त्यांचा इंटरॅक्शन काय असतो तर स्ट्रॉंगर. काय इंटरॅक्शन असतो? येस. कॅटायन इन द cations are smaller in size than the isoelectronic anion, so the charge density on cation Na plus is more concentrated than anion Cl minus. This makes the interaction between cation and negative end of polar molecule stronger. मी पहिलाच सांगितलं, कॅटायन चा आणि कॅटायनचा आणि पोलार मॉलिक्यूलचा इंटरॅक्शन काय असणार आहे? स्ट्रॉंगर असणार आहे. Corresponding interaction between Cl minus and positive end of the polar molecule H2O. ठीक आहे. More the charge on cation, जेवढा जास्त चार्ज, हा काय म्हटलं? नाही, आता कोणताही कॅटायन घेतला असतो, असं काही नाही की Na प्लस. मोर द चार्ज ऑन कॅटायन म्हणजे आता सोडियम प्लस आहे, तसं मॅग्नेशियम 2 प्लस आहे, तसं ॲल्युमिनियम काय आहे तर 3 प्लस. सो मोर द चार्ज ऑन द कॅटायन, कारण हे तिन्ही आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीशीज आहेत, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्यामध्ये काय आहेत तर सेम. सो मोर द चार्ज ऑन कॅटायन, स्ट्रॉंगर इज द आयन टू डायपोल इंटरॅक्शन. तेवढा जास्त स्ट्रॉंगर त्यांचा आयन डायपोल इंटरॅक्शन आहे. फॉर एक्झाम्पल, Mg2 plus ion has a higher charge and smaller ionic radius 78 picometer than sodium ion 98 picometer. त्यामुळे Mg2 plus वरती चार्ज जास्त आहे ना, hence Mg2 plus is surrounded with water molecules more strongly with water molecules and exerts strong ion to dipole interaction. त्यामुळे Mg2 plus ion हा जास्त स्ट्रॉंगली काय असतं तर सराउंडेड असतो वॉटर मॉलिक्युल्स बरोबर आणि एक्झर्ट करतो स्ट्रॉंग आयन टू डायपोल इंटरॅक्शन. नेक्स्ट बघा, thus the strength of interaction increases with the increase in the charge on cation and with the decrease in the ionic size or radius. सो आता मी जर सांगितलं सगळ्यात जास्त इंटरॅक्शन Al3+, कारण चार्ज मोठा साईज छोटा, त्यापेक्षा कमी Mg2+, त्यापेक्षा कमी Na+. समजतं इथपर्यंत? येस और नो? ठीक आहे. आता डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन मध्ये काय असतंय, एक मॉलिक्यूल पोलार असतो आणि एक मॉलिक्यूल काय असतो तर नॉन पोलार असतो. एक मॉलिक्यूल काय असतं आणि एक मॉलिक्यूल काय असतं तर नॉन पोलार. मग जो पोलार मॉलिक्यूल आहे तो नॉन पोलार मॉलिक्यूल वरती टेम्पररी डायपोल क्रिएट करतं. कसा डायपोल क्रिएट करतं? त्यापुरती 2 सेकंदसाठी 3 सेकंदसाठी असं. सो म्हणतात त्या पोलॅरिटी त्याने त्यात घुसवली, सो इंड्युस्ड डायपोल असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला? सो इथं बघा की वेन पोलार मॉलिक्युल्स, फॉर एक्झाम्पल H2O हा पोलार मॉलिक्यूल आहे, हा इंटरॅक्ट करतो नॉन पोलार मॉलिक्यूल बरोबर C6H6 बरोबर. ह्यावरती पोलॅरिटी आहे, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन वरती काय तर पॉझिटिव्ह. जेव्हा हा पोलार त्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होऊ शकत, त्याच्यावरती इलेक्ट्रोनेगेटिव्हचा डिफरन्स नसतो.
नाही, त्यावरती चार्जेस नाही येणार. नो डायपोल, नॉन पोलार मॉलिक्युल. हा C6H6 सिमेट्रिकल असतं. CH सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH. सगळे सिमेट्रिकल मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे पोलॅरिटी आणि ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे. कसली जॉमेट्री आहे? दर कार्बनची ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे. आता इथं बघ, सोप्पा अजून दाखवते. हा पर्टिक्युलरली क्लोरीन सिंगल बॉन्ड काय आहे तर क्लोरीन. या दोघांमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हचा डिफरन्स 0 आहे, 0 आहे. त्यामुळे हा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना, क्लोरीन ह्याच्याकडे ओढवणार आहे ना, हा क्लोरीन ह्याच्याकडे ओढणार आहे. कोणच कोणाकडे ओढू शकत नाही. समजते का मी काय सांगते? येस कोण? ठीक आहे सर, सोपं घेऊया आपण समजण्यापुरते. हा जो पोलार मॉलिक्यूल आहे, हा नॉन पोलार मॉलिक्यूल जवळ आला. कोणाजवळ आला? तर हा पोलार मॉलिक्यूल जेव्हा नॉन पोलार मॉलिक्यूल वर जवळ आला, तर नॉन पोलार मॉलिक्यूल वरती काय डेव्हलप करतो तर पोलॅरिटी. हा निगेटिव्ह एंड आहे, तर हा ह्याच्यावरती पॉझिटिव्हिटी इंड्यूस करतो आणि पुढच्यावरती निगेटिव्हिटी. पण ही टेम्पररी डायपोल आहे. कसली डायपोल आहे? कसली डायपोल आहे? नावापुरती डायपोल आहे. कसली डायपोल आहे? लगेच निघते. फॉर एक्झाम्पल HCl मॉलिक्यूल. कसला मॉलिक्यूल आहे? हा पोलार असतो HCl मॉलिक्यूल. ह्याच्यावरती प्लस आणि ह्याच्यावरती काय तर मायनस. जेव्हा हा नॉन पोलार मॉलिक्यूल जवळ येतो, कशा जवळ येतो? हा पोलार मॉलिक्यूल आहे. जेव्हा हा नॉन पोलार मॉलिक्यूल जवळ येतो, तर नॉन पोलार मॉलिक्यूल वरती थोड्या वेळासाठी काय डेव्हलप करतं? थोड्या वेळासाठी पोलॅरिटी डेव्हलप करतो. पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस. टेम्पररी. कसं? हा पोलार मॉलिक्यूल होता आणि हा जेव्हा नॉन पोलार मॉलिक्यूल जवळ जातो, त्यावेळी तो टेम्पररी त्यामध्ये पोलॅरिटी इंड्यूस करतो. टेम्पररी त्यावरती म्हणून त्याला म्हणतात डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. मग डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन मध्ये एक मॉलिक्यूल काय असतो तर पोलार आणि दुसरा मॉलिक्यूल काय असतो तर एक मॉलिक्यूल काय असतो पोलार आणि दुसरा मॉलिक्यूल काय असतो? So when the polar molecule like H2O, ammonia and non-polar molecule like benzene approaches each other, the polar molecules, कोण? वॉटर आणि अमोनिया, इंड्युसेस डायपोल. काय करतो? कोणामध्ये? नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये. आणि दिस इज टेम्पररी इफेक्ट, नॉट अ परमनंट. हा इफेक्ट कसा आहे? टेम्पररी, त्या वेळासाठी, थोड्या वेळासाठी. Hence, it is a temporary dipole and hence temporary dipoles are formed by shifting of electron cloud. जे काही टेम्पररी डायपोल इथं क्रिएट झालं ना, हे जे काही टेम्पररी डायपोल क्रिएट झालं, कारण ह्याचा जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे हा ह्या साईडला काय झाला तर शिफ्ट. इलेक्ट्रॉन क्लाउड ह्या साईडला काय झाला? शिफ्ट. So, hence the temporary dipoles are formed by shifting of electron clouds in non-polar molecules. For example, ammonia. For example, कसा असतो अमोनिया? पोलार. आणि त्यामध्ये परमनंट डायपोल असतो. आणि जेव्हा तो बेन्झिनच्या इंटरॅक्शनला येतो, कोणाच्या इंटरॅक्शनला येतो? आणि बेन्झिन कसा आहे नेचर मध्ये? बेन्झिन इज नॉन पोलार and has a zero dipole moment. So the force of attraction developed between the polar non-polar molecule is called as dipole induced dipole interaction. कसला इंटरॅक्शन? इंड्युस्ड म्हणजे घुसवला त्यामध्ये, आणि तो टेम्पररी असतो. कसा असतो? येस. तर हा अमोनिया आहे. त्यावरती हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह. जेव्हा हा नॉन पोलार मॉलिक्यूलच्या जवळ येतो, कोणाच्या जवळ येतो? मग त्या नॉन पोलार मॉलिक्यूल वरती हा पोलॅरिटी डेव्हलप करतो, प्लस मायनस. काय डेव्हलप करतो? प्लस मायनस. समजताय इथपर्यंत? येस नो? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा.
लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स हे नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये एक्झिस्ट होतो. कशामध्ये एक्झिस्ट होतो? व्हेरी व्हेरी वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा. कसा इंटरॅक्शन आहे? खूप वीकेस्ट दोन नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये जो इंटरॅक्शन असतो फॉर अ मुवमेंट, फॉर अ जी पोलॅरिटी डेव्हलप होते, फॉर अ मुवमेंट जी पोलॅरिटी काय होते? डेव्हलप होते. त्याला आपण लंडन फोर्स किंवा कसला फोर्स म्हणतो? तर डिस्पर्शन फोर्स, जो की खूप खूप वीक असतो. जो की खूप खूप काय असतो? तर वीक. The study of intermolecular forces present among non-polar molecules. Which molecules? Or the individual atoms of noble gases is very interesting. For example, benzene जर घेतला तर त्यामध्ये zero dipole moment आहे and experiences no dipole to dipole forces. एकामध्ये पोलार होतं आणि दुसऱ्यामध्ये नॉन पोलार होता, हा डायपोल. पण ह्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते काय आहेत? नॉन पोलार आहेत. जे मॉलिक्युल्स आहेत ते काय आहेत? नॉन पोलार. हा, दोन्ही म्हणजे हाच एकटा आहे C6H6 आणि हाच नॉन पोलार आहे. काय हा? हा. So as a zero dipole moment and experiences no dipole to dipole forces yet exist in a liquid state. In such a case, in case of a non-polar molecule and inert gases, only dispersion forces exist. Which exist? And dispersion forces are called as which forces? London forces. Due to an idea of momentary dipole. म्हणजे डायपोल जरी क्रिएट झाला तर तो त्या मुवमेंट साठी एका सेकंद साठी, एका मिली सेकंद साठी परत जाणार आहे असं. सो विच वॉज प्रपोज बाय जर्मन फिजिस्ट फ्रिट्झ लंडन. कोण? सो दिस फोर्सेस आर ऑल्सो कॉल्ड एज वंडरवाल फोर्सेस. कसले फोर्सेस म्हणतो आपण ह्याला? So it is the weakest intermolecular force that develops due to interaction between non-polar molecules. In general, all the atoms and molecules experiences London dispersion force. कसला force? So which results from the motion of electrons. So कोणामुळे रिझल्ट झालाय? इलेक्ट्रॉन्सच्या मोशनमुळे. कशामुळे एक्झिस्ट झालाय? So at any given instant of time, the electron distribution in any atom may be giving the atom a short life dipole. एकदम कमी एका सेकंद साठी जरी डायपोल क्रिएट झाली तर झाली ना, पण गेली लगेच निघून, So this momentary dipole on one atom can affect the electron distribution in the neighboring atom and induces momentary dipole in them. So as a result, weak attractive forces develop. For example, substances such as composed of molecules such as O2, CO2, N2, halogens, हे सगळे non-polar आहेत. हे non-polar molecules आहेत. Methane gas, helium and other noble gases shows van der Waals forces of attraction. The strength of London force increases with increase in the molecular size. Molecular size. हा, लंडन फोर्स डिस्पर्शन फोर्स वाढतो. जसं मोलार मास वाढतं ना, काय वाढतं? तसं लंडन फोर्स आणि डिस्पर्शन फोर्सची स्ट्रेंथ पण काय होत असते? तर वाढत असते. So molecular mass and number of electron present in an atom or molecule. So when two non-polar molecule approaches each other, attractive forces and repulsive forces between their electrons and the nuclei will lead to distortion in the size of electron cloud, a property referred by to a polarizability. कोणाची property आहे ती? Polarizability. So polarizability is measure of how easily an electron cloud of an atom is distorted by the applied electric field. Distorted म्हणजे डिस्टर्ब होतो. डिस्टॉर्ट म्हणजे हल्ला. हा, नॉन पोलार मॉलिक्यूल हल्ला. So it is the property of the atom, the ability to form momentary dipoles. एका सेकंद साठी परत ती डायपोल गेली, परत आली. That means the ability of another molecule to become polar by redistributing its electron. And it is known as what? Polarizability of atom or molecule. More the number of electrons, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन असणार आहेत तेवढी जास्त पोलरायझेबिलिटी असते.
मोर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द मॉलिक्यूल हायर इज द ॲबिलिटी टू बिकम काय असते तर पोलर. सिमिलरली मोर द स्प्रेड आउट शेप्स, जेवढे जास्त शेप्स काय असतील फॉर्म स्प्रेड आउट म्हणजे जास्त स्ट्रक्चर्स फॉर्म होतील, हायर इज द डिस्पर्शन फोर्स प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्यूल. लंडन डिस्पर्शन फोर्स जो असतो तो स्ट्रॉंगर असतो लॉंग चेन्स मध्ये. कशामध्ये स्ट्रॉंगर असतो? येस, लंडन डिस्पर्शन फोर्सेस आर स्ट्रॉंगर इन लॉंग चेन ऑफ atoms वेअर मॉलिक्युल्स आर नॉट कॉम्पॅक्ट. एकदम चिटकून चिटकून. येस. सो दिस कॅन अफेक्ट द फिजिकल प्रॉपर्टी सच एज बॉइलिंग पॉइंट. सो एन पेंटेनचं बॉइलिंग पॉइंट काय असतं जास्त कशापेक्षा? निओपेंटेन. निओपेंटेनला ब्रांच असते बाळांनो. हे निओपेंटेन आहे आणि हा काय आहे तर हा वाला हा एन पेंटेन आहे. स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन आहे आणि निओपेंटेनला काय असते स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आणि 2 ब्रांचेस असतात. समजते मी काय सांगते? हा हायड्रोजन बॉन्डिंग नेक्स्ट लेक्चरला घेते. इथपर्यंत समजलं का? येस ऑर नो? हा ठीक आहे. नोट्स कंप्लीट करायच्या. नोट्स कंप्लीट करायचे.